नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अशा तऱ्हेने आम्ही सर्वजण आज निघालो होतो दुर्वास बहिणी मंडळ देहूला आणि आळंदीला जाण्यासाठी. मित्रांनो, राहुल काकाचे आणि पाटील साहेबांचे झेंडा बांधायचे नियोजन चालू होते. अशा तऱ्हेने पुन्हा आम्ही सर्वजण उभारलो पंचपदी करण्यासाठी मित्रांनो, कारण कुठेही बाहेरगावी जाताना पंचपदी करूनच आम्ही तिथून हालतो मित्रांनो. अशा तऱ्हेने पुन्हा आम्ही प्रदक्षिणा वर देवाला घातली आणि आमचे प्रस्थान पुन्हा निघाले देहूला आणि आळंदीला जाण्यासाठी. अशा तऱ्हेने बघा आम्ही म्हणजे थोडीफार मजा पुढचं म्हणा की अशा तऱ्हेने आम्ही सर्वजण निघालो होतो मित्रांनो. मस्तपैकी पुन्हा चहा पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलो. चहा वगैरे मस्तपैकी सर्वांनी घेतला, कारण रात्रीची वेळ होती आणि जागरण करायचं होतं मित्रांनो. अशा तऱ्हेने पुन्हा आमच्यासोबत एक ही घात झाला मित्रांनो. काय सांगा तुम्हाला, पहाटे 4:30 वाजता लोणी काळभोरच्या अलीकडे आमच्यातील एक जण आमचे सहकारी त्यांना मागवटून येऊन गाडीने एका उडवले मित्रांनो. म्हणजे एवढा आम्ही ज्या चांगल्या कामासाठी चाललो होतो त्या सगळ्या गोष्टीचं आमचं सगळं नियोजन चुकलं मित्रांनो. रात्रभर आमची जागून गेली मित्रांनो. म्हणजे आपण जरी चांगल्या कामाला चालू असलं तरी येणारी वेळेची असते ती कधीच सांगून देत नाही मित्रांनो. म्हणून लोणी काळभोरमध्ये विश्वराज जे हॉस्पिटलचे त्यांना ॲडमिट केलं आमच्या सहकाऱ्यांना. आणि आमची रात्र तिथेच म्हणजे पहाटे 4:30 वाजल्यापासून आमचं तिथेच आम्ही थांबलो मित्रांनो. पुन्हा अशा तऱ्हेने पुन्हा बघितलं त्यांना एवढं काय झालं नव्हतं, थोडे जरा लागले होते. मग तिथेच आम्ही थांबलो मित्रांनो. दवाखान्याची वेळ मित्रांनो कधीच कोणावर येऊ नये. आणि पुन्हा तिथून आम्ही त्यांना शिफ्ट केली यशवंतराव चव्हाण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये हॉस्पिटलचे ते मित्रांनो. तिथे गेल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट समजली की ते पेशंटची म्हणजे अशी आता अर्धा तास झाले पेशंट आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलो तरी ते पेशंटची म्हणजे एवढं अशी काळजी घेतली नाही मित्रांनो. पुन्हा त्यांना खाली वगैरे घेतलं मित्रांनो. पुन्हा तिथून म्हणजे असं एवढा ही कारभार आहे ना की बोलायचं काम नाही. पुन्हा तिथं आम्ही थोडा वेळ थांबलो मित्रांनो, कारण रात्र 4:30 वाजल्यापासून कोणी म्हणजे जेवण पण झालं नव्हतं कुणाचं काय नाही. मग थोडे सगळ्यांनी थोडंफार जरा जेवण वगैरे केलं तिथं मित्रांनो, थोड्याफार आराम वगैरे केला. आणि अशा तऱ्हेने पुन्हा आम्ही पोचलो देहूला मित्रांनो. जेव्हा देहूला गेलो तेव्हाच मित्रांनो आमचे मन प्रसन्न झाले आणि पुन्हा जे काय झाले होते ते सगळे आम्ही पुन्हा विसरून गेलो आणि ज्ञानेश्वर चला पाटील पुढे चला तुम्ही. ज्ञानोबा रायांच्या तुकाराम महाराजांच्या नामघोषात मित्रांनो आम्ही सर्वजण पुन्हा मंदिरामध्ये पोचलो. गर्दी भरपूर होती तरीही मन प्रसन्न झालं होतं, कारण मागचा जो काही विषय आहे तो विषय सर्वांच्या डोक्यामधून जाऊन सर्वजण आनंदाने पुन्हा नामघोषात ज्ञानोबा रायांच्या आणि तुकाराम महाराजांचे सर्वजण भजन करत होते मित्रांनो. मंदिरामध्ये गेल्यानंतर एक नंबर वाटलं मित्रांनो, कारण जी आमची म्हणजे ज्या देवाच्या पादुका होता जी इच्छा होती ती सर्वांची इच्छा पूर्ण झाली. अशा तऱ्हेने पुन्हा मित्रांनो आम्ही आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या मंदिरातील जे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टींनी सत्कार केला. आणि तिथून पुढे बाहेर आल्यानंतर मित्रांनो आम्ही मंदिराच्या द्वाराजवळ एक अभंग म्हणला आणि तिथून पुढे आम्ही मित्रांनो गेलो जिथे तुकाराम महाराजांचा वाडा होता त्या वाड्याकडे गेलो मित्रांनो. आणि ही चिमुकली जी काय सांगते दोन शब्द ऐका. कोणच्या झाडाखाली? मोठ्यान तुकाराम महाराज ते तिकडे भंडारा डोंगरावर तिकडे भजन करतो. भंडारा डोंगर हा तिथं भजन करत होते. एका झाडाखाली बसून त्या झाडाखाली बसून पेढे खातात मग भजन करत बसायचे ते. मग जिजाबाई तिथून चुलीवर भाकरा करत न्यायची. इकडं का तू करते का भाकरी आता? झालं का आता? मग जे आले ते भंडारा डोंगराला मग तिथं काटा घुसला. मग खालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत ऐकले का मित्रांनो, एवढे तिचे वय लहान असून सुद्धा तिचा एवढा अभ्यास आहे. मग मी त्यांना समाधान काकाने तिला 20 रुपये दिले तिला खाऊ बिस्किट आणण्यासाठी. आणि तिथून पुढे गेलो मित्रांनो आम्ही
जिथून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते ते हे झाड आहे, ती ही जागा आहे. येथूनच तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते. 3 वेळेस गेले होते. पहिल्या वेळेस गेले, पुन्हा माघारी आले, पुन्हा दुसऱ्या वेळेस गेले, पुन्हा माघारी, पण तिसऱ्या वेळेस गेले, ती पुन्हा काय माघारी आली नाही. आणि अशा तऱ्हेने पुन्हा आम्ही देहूचे दर्शन करून, तुकाराम महाराज दर्शन करून पुन्हा आम्ही मित्रांनी निघालो होतो भंडारा डोंगरावर. उद्याच्या